नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आता बघा आपण जे आपलं आरीवर्कचे जे डिझाईन आहे ना, तर त्यामध्ये बघा मोत्यांचा वापर करणार आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण इथे मोती आहे ना, ह्या कलरचे पण वापरू शकतो, व्हाईटही वापरू शकतो किंवा हे रेग्युलरचे जे आहे ते वापरू शकतो। पण हे बघा आपली हे जे ब्लाऊज आहे ना, याच्यामध्ये ऑलरेडी असं बुट्ट्यांचं डिझाईन आहे, पण याच्यावरची साडी आहे ना अशा कलरची आहे। तर हे थोडंसं मॅचिंग होतात बघा हे मोती। तर हे बघा आपण ह्याही मोत्यांचा वापर करू शकतो, ह्याही मोत्यांचा करू शकतो, ह्याही मोत्यांचा करू शकतो। तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तिन्हीपैकी कोणते मोती चांगले दिसतील। तर आता बघा आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करत आहोत। तर इथे आपण पहिले हे बारीक मणी वापरणार आहे आणि मग हे जाड मणी आणि परत बारीक मणी, नंतर मग आपल्याला मोत्यांचं डिझाईन करायचं आहे। तर इथे बघा आपण या मण्यांसाठी साधा आपला येलो कलरचा धागा वापरणार आहे। हे बघा या कलरचा रील वापरतोय आपण। तर इथे आपण याला अशी गाठ मारून घेणार आहे। हे बघा असं पकडायचं इथे बघा आपण आता आपलं इथपर्यंत गोल्डन कलरचं आलेलं आहे ना, तर आपण इथूनच आपलं मण्यांचं सुरू करणार आहे। एका वेळेस बघा आपण दोनच मणी टाकलेले आहे बरोबर। तर बघा इथे आहे ना आपण बारीक मण्यांची एक लाईन घेणार आहे। तर ते मणी जे आहेत ना, ते मणी वापरताना आपण एक एक दोन दोन वापरू शकतो, पण ज्यावेळेस आपण मोठे मणी घेतो ना, तर तेव्हा मात्र एका वेळेस एकच मणी घ्यायचा। तर बघा आता आपण इथे जे आहे ना बारीक मण्यांचं वर्क करत आहोत। मग यानंतर आपल्याला मोठे मण्यांची लाईन घ्यायची आहे आणि आपण एका वेळेस बघा दोनच मणी टाकत आहोत। कारण जर आपण खूप 3-4 मणी घेतले ना, तर मग काय होतं, मणी आहेत ना अद्धर तरंगतात बघा आणि फिनिशिंग येत नाही मण्यांना। कारण मणी आहेत ना असे कपड्याला जॉईंट झाले पाहिजे। इथे बघा आपण व्हिडिओ थोडासा फास्ट घेतलेला आहे, तर इथे आपल्याला मण्यांचं जे वर्क आहे
ते आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवणार आहे. बाकी आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघा मोत्यांचा पण वापर करायचा आहे. तर डिझाईन आपण सिंपलच घेतलेली आहे, कारण जे ब्लाऊज आहे ते ऑलरेडी त्याच्यामध्ये बघा बुट्ट्या आहेत, तर त्यामुळे खूप अशी बचबच डिझाईन नको, त्यामुळे सिंपल अशी डिझाईन घेतलेली आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे बघा, आपण दिवाळीनंतर जे आहे ना, आता आरीवर्क क्लास रेग्युलर चालू केलेले आहेत. आरीवर्कमध्ये तुम्हाला जेवढं मला नॉलेज देता येईल बेसिकपासून, तेवढं मी तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचं नॉलेज देणार आहे. परत जरदोसी वर्कच्या ज्या बेसिकच्या डिझाईन आहेत की ज्या आपल्या मराठी भाषेमध्ये कमी आहेत बघा, साऊथ व्हिडिओ जर बघितले तर त्याच्यामध्ये जास्त आहे, तर त्या सर्व ज्या डिझाईन आहेत त्या तुम्हाला आपल्या मराठी चॅनलवर बघायला मिळतील. आणि आपण बघा स्टेप बाय स्टेप शिकणार आहे, खूप गडबड करण्यात अर्थ नाही आहे. आणि आपल्या चॅनलवर बघा एक नवीन असं आपण एक म्हणजे कोर्समध्ये बघा जे तुम्हाला बघा नेहमी म्हणजे काय होतं, भरपूर व्हिडिओ शोधण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तर कोर्स म्हणून एक आपण एक नवीन असं प्लेलिस्ट सारखंच आहे बघा. तर कोर्समध्ये तुम्हाला आता सध्या ओपन जर केलं तर मॅट रंगोलीचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. तर तसंच आपल्या चॅनलवर कोर्स पण आहे, ते कोर्समध्ये तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि तिथे पण कमेंट करत चला. म्हणजे काय होतं, जे कोर्स आहे ना तर ते तुम्ही कोणासोबत तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर पण करा, कारण आपल्या म्हणजे जे कोर्सच्या जी लिस्ट आहे ती तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही मदत मिळेल. काही जर अडचण आली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण बघा आपल्या ज्या चॅनलवर आहे ना, तुम्हाला 3D 5D वर्कचे पण व्हिडिओ पूर्ण प्रॉपर व्हिडिओ म्हणजे पूर्ण जे डिटेल व्हिडिओ असतात ते, असं काहीच नाही की चला अर्धवट केलं नंतर. आता हे जे आहे ना हे तुम्हाला मण्यांचं वर्क वगैरे जमतं, पण ते जमत नाही, तर त्यामुळे तुम्हाला आपल्याला उशीर लागला तरी चालेल. आपलं एका दिवशी एक जरी मोर पीस समजा झालं तरी चालेल, पण आपले पूर्ण डिटेल व्हिडिओ येतील बघा. त्याची जी 3D 5D असते ना ते वर्क त्याची. आणि त्यानंतर आता आपण ते पण घेणारच आहोत, पण ते नंतर. त्याच्यानंतर आपल्याला डोली धाग्याचं जे वर्क आहे ते पण घ्यायचं आहे, मिरर वर्क घ्यायचं आहे. आपलं आत्ताशी कुठे सुरुवात झालेली आहे, अजून आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवनवीन अपडेटसाठी हा व्हिडिओ आपण पूर्ण बघणार आहोत.